राज्यातील एकमेव दलिंदर महानगरपालिका नांदेड अशी आहे की इथे 2012च्या नंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेषच भरला गेला नाही। सर्वप्रथम मी या महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। जाहीर निषेध दुसरा प्रकार या महानगरपालिकेत असा घडला, काही बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांनी पैशाची देवाणघेवाण करून रत्नाकर वाघमारे सारखा उपायुक्त पदावर जाणारा याच महानगरपालिका दलिंदर महानगरपालिकेचा उपायुक्त पदावर गेलेला सुद्धा एक कर्मचारी घेऊन रिटायर झाला। हे मला नंतर कळलं। तो जर पदावर असताना जर कळलं असतं तर त्याला आपण खरं दिव्यांग केलं असतं, त्याचे हातपाय मोडून त्याला लाभ दिला असता। काळजी करू नका, परमेश्वराने दिव्यांगत्व हे जन्मताच दिलं नाही। आता त्याला क्लास 1 अधिकारी आहे जरी असेल तर त्याला पॅरालिसिस कधी व्हायला, काळजी करू नका। जे आपल्याला दिव्यांगांना बेरोजगार भत्ता म्हणून दर महिना यांनी महानगरपालिकेने द्यायला हवा असा शासन निर्णय सांगतो 19 प्रोविजनल बाबीवरचा। आज महानगरपालिकेमध्ये शासकीय दलिंदर महानगरपालिका नांदेड अशी आहे की इथे 2012च्या नंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेषच भरला गेला। वाघमारे सारखा उपायुक्त पदावर जाणारा याच महानगरपालिका दलिंदर महानगरपालिकेचा उपायुक्त पदावर गेलेला सुद्धा एक कर्मचारी बोगसला। हे मला नंतर कळलं। तो जर पदावर असताना जर कळलं असतं तर त्याला आपण खरं केला। काळजी करू नका, जे आपल्याला शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवणाऱ्यांना केव्हाही आणि कुठल्याही क्षणी पॅरालाइज होत आहे, पॅरालिसिसचे प्रमाण वाढत आहे। काही जण पाहिलो राजकारणी खासदार आमदार आपल्या बाबाची उदासीनता तुम्हाला अजूनही सांगतो, महापालिकाच नाही तर खासदार निधीमध्ये सुद्धा आहे। ही दलिंदर महानगरपालिका यांचे कर्मचारी घेऊन आपल्या दिव्यांगांच्या घरोघरी गेले, मोठ्या प्रमाणात मतदान करून महापालिकेचे या पुढे जर हे अधिकारी आले ते यांना बांधू मारा घरामध्ये, माझा आमदाराने तर माझं मतदान घे। बिलकुल त्याला तशाच पद्धतीचे करायचं। जिल्हाधिकारी असेल, जिल्हा निवड किंवा महापालिकेचे आयुक्त असतील किंवा यांचे जे काही अधिकारी येतील, कोणाच्याही फुलतापाला बळी पडू नका। मनपा आयुक्ताच्या घरी जाण्यासाठी रोखले होते, आज आम्ही त्यांच्या दालना पुढे आलो। मी अजून 20 मिनिटं देतो। याच्यामध्ये रॅम्पची व्यवस्था नाही। माझे दिव्यांग कसे आले तिथं? यांचे हातपाय सुदृढ आहेत। यांनी कधी विचार केला एवढी मोठी इमारत बांधताना दिव्यांग कुठून येतील? आपल्याकडे तुमच्या मनपा आधीमध्ये दिव्यांग आहेत, दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था नाही, दिव्यांगासाठी स्वतंत्र एखादं कुठले लिफ्ट नाही। तुम्ही कसा कारभार चालवता? तुम्हाला ज्या दिवशी हातपाय मोडतील त्या दिवशी सांगतो आयुक्त साहेब, तुम्हाला तुमचं अजूनही प्रमोशन भेटेल एवढी ताकद या दिव्यांगामध्ये आहे। कारण दिव्यांगाच्या डायरेक्ट याच्यामध्ये तुम्ही प्रमोशनला सुद्धा पात्र ठरू शकता। म्हणून पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो, 20 मिनिटांमध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत, एक तर महानगरपालिकेकडला दिव्यांगांचा 5% राखीव निधी जे वित्त विभागाकडून दिशाभूल केली जाते, महानगरपालिकेचं जर 100 कोटी रुपयाचं उत्पन्न असेल तर त्यातले 5 कोटी रुपये दरवर्षी दिव्यांगासाठी राखीव राहायला पाहिजे। त्यांनी 1.5 कोटी कसे ठेवले याचा खुलासा करावा। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और किसी को आने जाने मत दो, अपने को तकलीफ हो रही हो लोगों को तकलीफ करो। काम करायचं आहे तुम्हाला, या वेळेस जिल्हा जेव्हा चेक केलेला आहे तुम्हाला आता तुमचे विषय जे आहेत ते महत्त्वाचे आहेत। आता पहिला केली मार्केटचा विषय होता का आपला? होश में आओ, होश में आओ, होश में आओ, आयुक्त साहब तुम होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। खाली या तुम्ही। एक मिनिट बघू शकता तर काय विषय नाही। तुम्हाला जर प्रश्न सोडायचे असतील तर स्टँडिंगला खाली या, तिथं स्टँडिंगला खाली या, तिथं आपण चर्चा करू। चर्चेचा काय आपल्याला अंमलबजावणी करू म्हणा, अंमलबजावणी करू। बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती नांदेड कडून आज महानगरपालिका नांदेड येथे आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। याच्या प्रमुख मागण्या म्हणजे दिव्यांगांचा शासन निर्णय राखीव 5% निधी खर्च झालेला आहे, त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेष, बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल, व्यवसायासाठी गाळा आणि 200 स्क्वेअर फीट जागा ही आमची शासन निर्णय न्याय मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या दालनामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। प्रशासनाकडून
खरे पाहता 2010चा शासन निर्णय आहे नगर विकास विभागाचा, तसेच 118/2010 ची सर्वोच्च न्यायालयाची रिट याचिका आहे. त्या रिट याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, परंतु नागरी स्वराज्य संस्थांकडे महानगरपालिकेने तो निधी खर्च नाही केला. यामुळे सतत पाठपुरावा केल्याच्या नंतर 2016-17 पासून या महानगरपालिकेने निधी खर्च करण्यास सुरुवात केली होती. परंतु सर्वप्रथम निधी खर्च करताना या महानगरपालिकेच्या क्रॉप मेंबरनं सर्वसाधारण जीबीच्या बैठकीमध्ये अशी एक जाचक ठराव घेतला की दिव्यांग लाभार्थ्याला यावर्षी लाभ घेतल्याच्या नंतर 7 वर्ष पुन्हा लाभ भेटणार नाही. ही जाचक अट आम्हाला तात्काळ रद्द व्हावी, ही एक आमची प्रमुख मागणी आहे. कारण महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याच महानगरपालिकेमध्ये अशी जाचक अट नाही. आम्हाला दरवेळेसारखं याही वेळेस लेखी आश्वासन देऊन किंवा तोंडी आश्वासन देऊन आम्हाला आंदोलनाची निपट घेण्याचं आम्हाला आश्वासन देतात.